नमस्कार. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज शिकायचं आहे ते म्हणजे इरॅशनल नंबर. तर सुरुवातीला आपण बघूयात की इरॅशनल नंबर म्हणजे नेमकं कसले नंबर असतात. इरॅशनल नंबर, ओके. याच्यामध्ये आपण 1 घेऊयात. मुलांनो, 1चं स्क्वेअर रूट जर आपण घेतलं तर ते 1 येतं. करेक्ट. सो स्क्वेअर रूट ऑफ 2 घेतलं तर स्क्वेअर रूट ऑफ 2चा आन्सर आपल्याला माहिती नाहीये, कारण की स्क्वेअर रूट ऑफ 2 हे पॉइंटमध्ये असतं. स्क्वेअर रूट ऑफ 3 याचा आन्सर सुद्धा पॉइंटमध्ये असतं. स्क्वेअर रूट ऑफ 4 याचा आन्सर 2 आहे, तुम्हाला माहिती असेल. त्याचबरोबर स्क्वेअर रूट ऑफ 5 याचा आन्सर पॉइंटमध्ये आहे. स्क्वेअर रूट ऑफ 6 याचा आन्सर पॉइंटमध्ये आहे. स्क्वेअर रूट ऑफ 7 याचा आन्सर पॉइंटमध्ये आहे. स्क्वेअर रूट ऑफ 8चा आन्सर पॉइंटमध्ये आहे. 9चा आन्सर 3 आहे. येस, अँड सो ऑन. स्क्वेअर रूट ऑफ 10 सुद्धा पॉइंटमध्ये आहे. अँड सो ऑन. स्क्वेअर रूट ऑफ 24 सुद्धा पॉइंटमध्ये आहे. आणि स्क्वेअर रूट ऑफ 25चा आन्सर मुलांनो 5 येतं. याच्यावरून आपण काय समजून घ्यायचं की हा जो 1 आहे हा आहे मुलांनो तो म्हणजे रॅशनल नंबर. हा सुद्धा मित्रांनो रॅशनल नंबरच आहे. ज्याचं स्क्वेअर रूट निघतं तो मुलांनो रॅशनल नंबर असतो. ओके. आणि ज्याचं स्क्वेअर रूट निघलेलं नाही तो रॅशनल नंबर नाही. म्हणजे तो नंबर कसला नंबर झाला? इरॅशनल नंबर. कळलं सगळ्यांना? ओके, इरॅशनल नंबर. हे बाकीचे सगळे मुलांनो इरॅशनल नंबर झाले. ओके. म्हणजे स्टुडंट इरॅशनल नंबरला मी आता खुणा करतो डायरेक्टली. हे आहेत ते इरॅशनल नंबर आहेत सगळे. ज्यांचं स्क्वेअर रूट निघतं ते रॅशनल आणि ज्यांचं स्क्वेअर रूट निघत नाही ते इरॅशनल. मग या ठिकाणी आपण बघू शकतोय की हा नंबर जो दिसतो तुम्हाला √2 हा इरॅशनल नंबर आहे. येस, येस. मुलांनो, आपल्याला एक काम करायचं आहे आता. हे जे इरॅशनल नंबर्स आहेत, इरॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर हा ह्याचा फिक्स व्हॅल्यू माहिती नसते आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही बघू शकतायत की या ठिकाणी बघा कॅल्क्युलेटर तुमच्या समोर आहे. 2चं स्क्वेअर रूट घेऊ आपण तर असं येते 1.4142135623 सो याची फिक्स काही अशी व्हॅल्यू नाहीये. मग स्टुडंट आपण याला नंबर लाईनवर कसं ड्रॉ करणार? इरॅशनल नंबर आपण नंबर लाईनवर कसे ड्रॉ करणार? नंबर लाईनवर. ओके. नंबर लाईनवर आपल्याला ते काय करायचं आहे? ड्रॉ करायचं आहे. तर नंबर लाईनवर ड्रॉ करायला मित्रांनो याला नक्कीच आपल्याला काय येणार आहे? अडचण येणार आहे. त्याचं कारण असं की मुलांनो एक लक्ष द्या की आपल्याला आपण एक छोटा क्वेश्चन घेऊ. ड्रॉ लाईन सेगमेंट ऑफ 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटरचा एक लाईन सेगमेंट ड्रॉ करा, असा एक आपल्याला क्वेश्चन आहे. आपण लगेच ड्रॉ करूयात. बघा, या ठिकाणी मी स्केल घेतोय. ही स्केल आपल्या समोर, बरोबर. मग आता बघा 0 पासून सुरू करतो मी तर 3 पैसे जाऊन थांबतो. म्हणजे बघा हे 3 झालं. येस, म्हणजे स्टुडंट हे 0 या ठिकाणी 3 म्हणजे ह्या सेगमेंट किती सेंटीमीटरचा झालाय? 3 सेंटीमीटरचा हा सेगमेंट झालाय. एकदम बरोबर. येस. जर आपल्याला आता सेगमेंट काढायचा आहे स्टुडंट 5 सेंटीमीटरचा, ड्रॉ सेगमेंट लाईन सेगमेंट ड्रॉ लाईन सेगमेंट ऑफ 5 सेंटीमीटर. मग आपल्याला ड्रॉ करता येणार परत स्केल घेऊन. हे बघा हे 5 झालं. म्हणजे 0 पासून तर 5 पर्यंत म्हणजे मुलांनो हे झालं आपलं 5 सेंटीमीटर. समजते सगळ्यांना? एकदम छान. पण आपल्याला जर असा क्वेश्चन आलाच, कसं बघा, आपल्याला जर असा क्वेश्चन आलाच की ड्रॉ लाईन सेगमेंट ऑफ √2 सेंटीमीटर, म्हणजे आपण √2 सेंटीमीटरचा लाईन सेगमेंट ड्रॉ करायचा आहे. मुलांनो तुम्ही मला सांगा, ह्या स्केलवरती तुम्ही √2 बघा बरं, नाही दिसत √2 आपल्याला. म्हणजे मुलांनो आपल्याला √2 ड्रॉ करता येणार नाही. मग तोच तर आपला क्वेश्चन आहे की नंबर लाईनवरती आपल्याला काय करायचं आहे? √2 ड्रॉ करायचा आहे. मग कसं करणार बघा सगळे, की सपोज या ठिकाणी आपण एक ट्रायंगल कन्सिडर करूयात. येस. कोणता म्हणजे कधी √2 आपल्याला लेंथ भेटेल? बघा मी काही एक्झाम्पल घेतोय.
ओके, कॉन्सेप्ट क्लिअर करतोय. ओके, या ठिकाणी कॉन्सेप्ट. ओके, मुलांना हे बघा की या ठिकाणी ए बी आणि सी आहे. बीच्या ठिकाणी 90चा अँगल आहे. तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यावर आपण पायथागोरस थेरम सहज वापरू शकतो. बरोबर की नाही बरोबर? एकदम 100% बरोबर. मुलांनो सपोज सी पासून बी चं जे डिस्टन्स आहे ते 1 आहे. ए टू बी सुद्धा मुलांनो 1 आहे. बरोबर. तर एसी किती असणार हे आपल्याला शोधायचं आहे बाय पायथागोरस थेरम. सो कसं सोडवतो आपण? इन ट्रायंगल ABC angle B is equal to 90 by Pythagoras theorem. Yes, by Pythagoras theorem काय होणार हो? AC स्क्वेअर म्हणजे जी हायपोटेनस आहे 90च्या समोरची साइड दिसते तुम्हाला बघा ही साइड वाली. ओके, AC स्क्वेअर इज इक्वल टू राहिलेल्या दोन साइडचे स्क्वेअर म्हणजे ही एक साइड आणि ही एक साइड म्हणजे CB स्क्वेअर म्हणजे CB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. ओके, पण AC स्क्वेअर इज इक्वल टू CB किती आहे हो? 1. सो 1 चा स्क्वेअर. CB किती आहे? 1. 1 चा स्क्वेअर प्लस AB किती आहे? ते सुद्धा 1च आहे. 1 चा स्क्वेअर. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू 1 स्क्वेअर 1 1 स्क्वेअर 1. सो दॅट या ठिकाणी काय होणार बघा? AC स्क्वेअर इज इक्वल टू 2. आपल्याला AC पाहिजे, AC स्क्वेअर नाही. सो टेकिंग स्क्वेअर रूट. मग काय होणार? AC इज इक्वल टू AC स्क्वेअरचं स्क्वेअर रूट AC येतं आणि 2चं स्क्वेअर रूट असं लिहितो आपण. म्हणजे या ठिकाणी जो AC भेटला आपल्याला तो किती भेटला? तो भेटलाय आपल्याला तो म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2. म्हणजे तुम्हाला समजून गेलं की A पासून C पर्यंत जे आहे ते मुलांनो स्क्वेअर रूट ऑफ 2 आहे. म्हणजे कसं शोधलं ना? जेव्हा या ठिकाणी 1 असेल आणि ज्या ठिकाणी या ठिकाणी 1 असेल तेव्हा हायपोटेनस रूट 2 ची येते. म्हणजे हे रूट 2 आपण आता नंबर लाईनवर ड्रॉ करू शकतो. समजलंय? ओके, छान समजलंय. आता अजून आपण रूट 3 कसा भेटतो ते बघू. तुम्हाला रूट 2 कळाला की एक साइड दुसरी साइड 1 1 पाहिजे तर हायपोटेनस रूट 2 असतं. आता आपल्याला रूट 3 कसा ड्रॉ करता येणार बघूयात आपण. आता इथं बघूयात. ओके, पहिले कॅल्क्युलेशन बघूया मित्रांनो आपण की रूट 3 आपल्याला कसा मिळणार. ओके, रूट 3 ची लाईन सेगमेंट कशी असणार? चला घेऊया आपण राईट अँगल ट्रायंगल. सो या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल घेतलाय आपण. या ठिकाणी 90 आहे. नाव दिलं याला ABC. बरोबर. मुलांनो हे आपण घेतलं रूट 2 CB आणि AB कन्सिडर केलं 1 आपण. तर आपल्याला आता हायपोटेनस शोधायचं आहे. तर किती येते हायपोटेनस बघू. परत बाय पायथागोरस थेरम बघूया. इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू किती आहे? 90 आहे. मग खाली म्हणायचं बाय पायथागोरस थेरम. काय येणार हो पायथागोरस थेरम? हा आहे AC म्हणजे होणार AC स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला AC पाहिजे. BC किती आहे? रूट 2. सो रूट 2 चा स्क्वेअर. AB किती आहे? 1 1 चा स्क्वेअर. सो AC स्क्वेअर इक्वल टू रूट 2 चा स्क्वेअर 2 होतो प्लस 1 चा स्क्वेअर 1. मुलांनो हे जे रूट 2 आहे त्याचा स्क्वेअर स्क्वेअर रूट कट होतं. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू आन्सर येतं 3. मग परत तीच स्टेप टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेऊ. सो AC स्क्वेअरचं स्क्वेअर रूट AC आणि 3चं स्क्वेअर रूट किती येतं? रूट 3. म्हणजे ही जे साइड आहे मुलांनो AC ती किती भेटली तुम्हाला? रूट 3. समजलंय सगळ्यांना? समजलंय. आता स्टुडंट हे रूट 3 ची लेंथ आपल्याला मिळाली C पासून A पर्यंत. सो हेही कळालं तुम्हाला. आता स्टुडंट तुम्हाला समजलेलं आहे चांगलंच. रूट 4 काढायची गरजच नाहीये आपल्याला कारण रूट 4चं आन्सर 2 असतं. रूट 4चं आन्सर 2 असतं. त्यामुळे रूट 4 ची लाईन सेगमेंट ड्रॉ करायची म्हणजे 2 ची लाईन सेगमेंट आपल्याला ड्रॉ करायची. आता रूट 5 कसा करणार? ओके, बघूयात आपण. तर स्टुडंट बघा रूट 5 कसं करणार आहेत. इथं रूट 5 कसा मिळेल आपल्याला रूट 5? परत आपण कन्सिडर करूयात राईट अँगल ट्रायंगल. इथं A, इथं B आणि या ठिकाणी C.
जेव्हा आपल्याला √5 पाहिजे तेव्हा बेस मित्रांनो 2 पाहिजे आणि हाईट मित्रांनो 1 पाहिजे. या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल आहे. सो दॅट आपल्याला आता चेक करायचं ते म्हणजे AC किती आहे, राईट. सो परत पायथागोरस थेरम इन ट्रायंगल ABC, येस, अँगल B इज इक्वल टू किती आहे, 90 आहे. मग लिहिणार बाय पायथागोरस थेरम. ओके, बाय पायथागोरस थेरम कसं करणार बघा, की AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू AB किती बघा 1 स्क्वेअर, BC किती बघा 2 स्क्वेअर. सो AC स्क्वेअर इक्वल टू 1 स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर 4. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू आलं 1 + 4 म्हणजे 5. आता काय करायचं, टेकिंग बघा काय करायचं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. येस, आपल्याला दोन्ही साइडचा आता घ्यायचा आहे स्क्वेअर रूट. चला घेऊया आपण. काय येणार बघा, AC स्क्वेअरचं स्क्वेअर रूट AC येणार आणि 5चं स्क्वेअर रूट येणार √5. म्हणजे आपल्याला AC या ठिकाणी किती भेटला सांगा, √5 भेटला. म्हणजे बेस जर 2 असेल आणि हाईट जर 1 असेल तर हायपोटेनस √5 येतं. चला तर मी तुम्हाला 2-3 कन्सेप्ट दिलेत की √2, √3, √5 कसं ड्रॉ करणार आहे. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करता आला पाहिजे आणि आपल्याला नंबर लाईनवर दाखवायचंय की √2 कुठे आहे, √3 कुठे आहे, √5 कुठे आहे. चालेल, काय काय ड्रॉ करायचंय बघा तर सगळे. येस, आपल्याला ड्रॉ करायचं मुलांनो ते म्हणजे √2, आपल्याला ड्रॉ करायचं √3, आपल्याला ड्रॉ करायचं √5, ड्रॉ करायचं √6 आणि ड्रॉ करायचं √7. ओके, हे सगळं आपल्याला ड्रॉ करायचं आहे. कुठे ड्रॉ करायचं आहे, ऑन नंबर लाईन. नंबर लाईनवर हे आपल्याला ड्रॉ करायचं आहे, याला विसरून चालणार नाही. येस, याला विसरून चालणार नाही बाळांनो. व्हेरी गुड. मुलांनो, कन्सेप्ट कसा वाटतोय तुम्ही एकदा ह्याला बघून घ्या. चालेल, आता आपण पहिले √2 कडे जाऊयात. एक काम करायचं आहे आपल्याला, नंबर लाईन ड्रॉ करायची आहे. एकच मिनिट. सो या ठिकाणी ही नंबर लाईन एवढीच आहे. ओके चालेल, ठीक आहे, बस आपल्याला इतकी ही बस होऊ शकते. लाईन ड्रॉ करू आपण 1 मिनिटासाठी. चालेल मुलांनो, आपण काय केलं, या ठिकाणी लाईन ड्रॉ केली. लाईन म्हणलं तर कडीला मित्रांनो एरो करायला पाहिजे तरच त्याला लाईन म्हणतात. सो ही लाईन आहे. आपण एक काम करूयात, आपल्याला सगळे पॉझिटिव्ह नंबर आहेत त्यामुळे आपल्याला 0 आपण या साईडला घेऊयात. निगेटिव्हची गरज नाही, त्यामुळे इकडचं लांब नको आपल्याला 0, त्यामुळे आपण या साईडलाच घेतलेलं आहे. एकदम करेक्ट, छान. आता एक काम करायचं बाळांनो, की आकृती मोठी वाटली पाहिजे, त्याच्यामुळे आपण एक जो आहे तो 3 एवढ्या अंतरावर घेणार आहेत. 1, मग 3 ओका इकडे आहे, पण त्याला आपण 1 समजणार आहे. या ठिकाणी 1 आहे. येस, जेव्हा आपण मुलांनो राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केलेला तेव्हा हे जो बेस होता आपला तो 1चा होता. लक्ष द्या इकडे, हा जो आपण √2 ड्रॉ केला पहिले त्यावेळेस बेस आपला CB 1चा होता, लक्षात ठेवा. त्यामुळे आपण या ठिकाणी सुद्धा 1 वर आपण 90चा अँगल करणार आहेत. येस, सो दॅट कोनमापकाने करायचा आहे 90चा अँगल, नाहीतर मला इकडे स्केलने सुद्धा करता येतो, पण तुमच्यामुळे मी कोनमापकाने करत आहे 90चा अँगल. येस, हे बघा या ठिकाणी 90 येते कुठेतरी, बरोबर या ठिकाणी 90 येते. सो दॅट याला आपण जॉईन करूयात, स्केलने जॉईन करू किंवा असं जॉईन करू. हे बघा असं जॉईन केलं. आता या ठिकाणी 90चा अँगल तयार झालेला आहे. 0 पासून 1 पर्यंत, 0 पासून 1 पर्यंत हे अंतर मुलांनो 1 आहे. अंतर कितीचं आहे, 1 आहे. एकदम करेक्ट, हे अंतर 1 आहे, लक्षात ठेवा. आता आपल्याला हाईट सुद्धा 1 करायचंय, हे पण विसरून चालणार नाही. हाईट सुद्धा 1 घ्यायची आहे. सो हे कर्कटक आहे.
हे काय आहे? कर्कटक. कर्कटक. 1 अंतर घेऊयात बघा, 0 to 1 जेवढं अंतर आहे तेवढंच या ठिकाणी घ्यायचंय. येस. मग मुलांनो एक काम करायचं आता, हे कर्कटक घेऊन 1 वर जायचं आणि आपल्याला आर्क मारायचा आहे. बघा कसं मारणार आर्क. बस एवढं झालं. हा मित्रांनो आर्क आपण मारला. या ठिकाणी आर्क आपण मारलेला आहे. येस. आता काय करायचं? या ठिकाणी एक कोणतं तरी पॉइंटला नाव द्या. सपोज आपण ए नाव दिलं. या ठिकाणी आपण बी नाव दिलं आणि या ठिकाणी आपण सी नाव दिलं. ठीक आहे, किंवा ओ ला ओ नाव दिलं तरी चालेल, शून्याला काही अडचण नाही. या ठिकाणी हे जॉईन करून घेतलं ए पासून सी पर्यंत. येस. मुलांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे हे अंतर 0 to 1. येस, हे अंतर आपलं 1 आहे. त्याचबरोबर हे अंतर सुद्धा आपलं 1च आहे, माहिती तुम्हाला. तर हे किती असतं? √2. हे कोण सांगणार आपल्याला? हे मी तुम्हाला या ठिकाणी शिकवलेले पायथागोरस थेरम. या ठिकाणी शिकवलेले की ज्यावेळेस हे 1 असतं, हे 1 असतं, त्यावेळेस हे √2 असतं. येस, हे √2. आता स्टुडंट आपण काय करणार? आपल्याला नंबर लाईनवर पाहिजे √2 कुठं आहे, त्यामुळे आपण कंपासचा वापर करून नंबर लाईनवर आपल्याला √2 आणायचा आहे. हे बघा, 0 वर ठेवलं आपण कर्कटकचं टोक आणि या ठिकाणी इथपर्यंत अंतर घेतलं. ह्या अंतराचं आपल्याला काय करायचं? हे अंतर आता कंपासमध्ये √2 झालंय. ह्याला असंच खाली आणायचं नंबर लाईनकडे. ओके, आणि नंबर लाईन वरती आर्क मारायचं. सो दॅट याने काही समजून जात आहे आपल्याला की इथं जर √2 असेल, इथं कोणतं असेल तर √2 असेल. पूर्ण आर्क मारूया ना. असा एवढा. म्हणजे स्टुडंट या ठिकाणी आपल्याला काय भेटलं तर √2 भेटलं. येस. मुलांना आता हे √2 कसं काढायचं नंबर लाईनवर समजलं आपल्याला. म्हणजे कुठून कुठपर्यंत √2 आहे तुम्हाला कळालं का? बघा, इथून तर इथपर्यंत √2 एवढी लाईन सेगमेंट आहे. आपण √2 ला ड्रॉ करू शकलोय. आता आपल्याला ड्रॉ करायचंय √3. तर √3 कसं ड्रॉ करतात तुम्ही बघून घ्या. इथे नंबर 2 ला शिकवलेलं आहे मी इकडं, ते म्हणजे इथं. बघा बरं, √3 ला बेसला किती पाहिजे? बघा, बेस √2 तुमचा बेस पाहिजे. म्हणजे √2 बेस पाहिजे आणि √2 जिथे असेल तिथं आपल्याला अशी परपेंडिक्युलर हाईट ड्रॉ करायची आहे. येस, म्हणजे √2 वर आपल्याला परपेंडिक्युलर हाईट ड्रॉ करायची आहे, विसरून चालणार नाही. सो √2 वर आपल्याला सरळ परपेंडिक्युलर ड्रॉ करायची आहे. तुम्ही कर्कटकचा सॉरी कोनमापकाचा वापर करा. या ठिकाणी बघा, हे बघा 90 या ठिकाणी आहे. पट्टी लावून जोडून घ्या. मी असंच जोडून घेतो. 1 मिनिट. लईच म्हणजे जाड लाईन झाली ना, कमी करतो त्या लाईनला. असं ओकेच. येस. आता हे √2 झालं, पण 1 ला आपल्याला 1 एवढं हाईट घ्यायच लागेल ना. 1 हाईट तर 1 फिक्सच ठेवायची आहे. हाईट आपल्याला 1 फिक्स ठेवायची आहे. हे आपण आधीच मोजलंय ना 1. हे आधीच 1 मोजले. आता तसंच पुढे जाऊ आपण. येस, मारला आर्क. येस. सो दॅट या ठिकाणी जो भेटलेला पॉइंट आहे आपला हा वाला, ह्याला डी नाव देऊ आपण इथं. आणि इथून परत आपल्याला हे जॉईन करायचं डी पासून ओ. बघा, म्हणजे स्टुडंट जेव्हा बेस पहा सगळे, जेव्हा बेस इथून इथपर्यंत आहे √2 आणि हाईट जेव्हा इथून इथपर्यंत आहे ही, म्हणजे बेस आहे √2, हाईट आहे 1, तर तुम्हाला माहित आहे की हा जो सेगमेंट आहे तो √3 चा होतो. करेक्ट का? बघून घ्या. या ठिकाणी लिहितो. ही जो व्हाईट लाईन सेगमेंट आहे तो √3 चा होतो. आता आपल्याला याला
नंबर लाईनवर आणायचं आहे, नंबर लाईनवर ड्रॉ करायचं आहे. चला एक करूयात. ओ वर ठेवलंय, आता डी वर ठेवलंय. असाच आर्क मारायचा मुलांना खाली. येस, म्हणजे हे जे आपलं सर्कल ड्रॉ करताना, आर्क मारताना इथं जे भेटलं ना, या ठिकाणी असेल आपला √3. कोण असेल? √3. तर आता बघा, √2 झालं, √3 झालं. आपल्याला ड्रॉ करायचंय आता √5. म्हणजे आता मुलांना आपण √3 ड्रॉ केला ना, तर √3 ड्रॉ करताना आपल्याला नाही गरज लागली ना, म्हणजे √2 ची गरज लागली. येस, त्यामुळं आधी √3 जर ड्रॉ केला आपण तरच आपल्याला, सॉरी, √2 जर आपण ड्रॉ केला तरच आपल्याला √3 ड्रॉ करता येतो, नाहीतर नाही करता येत. चला, √5 ड्रॉ करायचं आहे. √5 साठी आपल्याला 2 ची गरज असते. मी शिकवलंय तुम्हाला की जर जर आपल्याला √5 पाहिजे तर असा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला लागतो. इथं 2 आणि इथं 1 पाहिजे. असा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला पाहिजे आहे. त्यामुळे बेसला आपल्याला 2 आकडा पाहिजे आहे. सो बेसचा आपण 2 आकडा शोधूयात. कुठे आहे हे बघा, या ठिकाणी 0 आहे, पण स्केलवर बघा, आणि 2 शोधायचं आहे. तुम्हाला माहिती आहे 1 कोणाला म्हणलेलं आहे आपण? 1 म्हणले 3 ला, म्हणजे 6 ला काय म्हणणार आपण? 2. म्हणजे या ठिकाणी आपलं 2 असणार आहे. समजलंय? मग 2 वर आपल्याला सरळ परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे आहे, 90 चा अँगल करायचा आहे. चला 90 चा अँगल करूया 2 वर जाऊन. ओके, कुठे बघा 90? 90 हो का? इथं आहे 90. येस, ड्रॉ करून घेऊ आपण लाईन आता. ओके, 2 मधून सरळ परपेंडिक्युलर केली, परपेंडिक्युलर ड्रॉ, एकदम छान. परत त्याच्यावर आपल्याला 1 चीच हाईट घ्यायची, जी हाईट आपण या दोघांमध्ये घेतली होती. केवढी? इथून तर बघा एवढी हाईट 1 आहे. त्यालाच पुढे सरकवत जायचं आणि ठेवायचं इथे. सरक रे बाबा पुढे, इथं. चालेल. हे बघा, जर तुम्हाला कोणती स्टेप अवघड वाटली तर परत विचारा, परत सांगेल तुम्हाला. एकदम छान. आता एक काम करायचंय, हा पॉइंट आणि हा पॉइंट परत जोडायचा आहे. सो या ठिकाणी आपल्याला ई भेटला. आणि मी तुम्हाला शिकवलेलं आहे, जर जर या ठिकाणी बेसला जर तुम्हाला 2 असेल आणि हाईट जर तुमची 1 असेल तर हायपोटेनस √5 असतो. म्हणजे हा जो हायपोटेनस येणार आहे तुमचा तो √5 चा असणार. समजलं? आता एक काम करायचं आपल्याला, ते तर समजलं √5 आहे. इथं ठेवायचं कर्कटकचं टोक, इथून एवढं अंतर घ्यायचं आणि हे जे अंतर आहे इथून असं ड्रॉ करायचं. हे √5 अंतर आहे कंपास मध्ये. म्हणजे इथं जे पण तुम्हाला भेटलं ना, हा कोण झाला? आपला √5 झाला. समजले सगळ्यांना? आता मी √5 पर्यंत करून दिले. पेपरला तर एवढ्यातलेच प्रश्न येतात, पण √6 आणि √7 आपण कसं ड्रॉ करणार आहेत? आता मी तुम्हाला एकदम सिंपल सांगेल आता इथून पुढे. एकदम सिंपल. हे तर तुम्ही ड्रॉ करून घ्या. मी ह्या पेजला कॉपी करतो आणि सांगतो तुम्हाला. ओके, कॉपी केलेला आहे. मुलांना बघा, जर तुम्हाला √6 करायचं आहे ना, आता मी मोजून नाही करत, मी असंच करतोय, तुम्हाला कर्कटकने करायचंय. हे बघा, काय करायचं, √5 वर तुम्ही परपेंडिक्युलर काढायची. परत मुलांनो या ठिकाणी 1 येतं, म्हणजे इथं 1च येणार, बरोबर. परत हे तुम्हाला असं जॉईन करून घ्यायचं. येस, आणि मग हे तुमचं होतं √6. काय होतं? √6. परत कर्कटकने परत असं ड्रॉ करायचं. या ठिकाणी तुम्हाला भेटेल तुम्हाला √6. समजलं? आता परत √6 वर परत अशी सरळ रेष ड्रॉ करा, परपेंडिक्युलर. हे सगळे परपेंडिक्युलर येत. येस, परत स्टुडंट या ठिकाणी काय करा, 1 ला असं करा, एकदम राईट. ओके, तिथून पुढे इथून हे जॉईन करा असं. तर मुलांनो हे √6 आणि ही हाईट 1च आहे, कंटिन्यू ही हाईट 1च आहे. सो दॅट हे झालं तुमचं √7. पण हे √7 जे आहे तुम्हाला नंबर लाईनवर ड्रॉ करायचंय. तर नंबर लाईनवर तुम्हाला कर्कटकच्या साहाय्याने असं ड्रॉ करायचं. इथं येणार मित्रांनो √7. आता पुढचं मी जे पटपट ड्रॉ केलंय ना, ते तुम्हाला कर्कटकने ड्रॉ करायचं आहे.
ओके, मी तुम्हाला रूट 2, रूट 3, रूट 4, रूट 5, रूट 6, रूट 7 हे पूर्णतः करून दिलेलं आहे. आणि हेच सगळे प्रश्न तुम्हाला मित्रांनो प्रॅक्टिस सेट कोणता प्रॅक्टिस सेट आहे? प्रॅक्टिस सेट तो म्हणजे बाळांनो 1.4. याच्यामध्ये असेच क्वेश्चन आहेत. काय क्वेश्चन आहे स्टुडंट बघा. ड्रॉ स्क्वेअर रूट ऑफ 2 ऑन ऑन नंबर लाईन. मग मी कसं ड्रॉ केलं? सेम तेच करायचं. तुम्ही रूट 2 विचारले, फक्त रूट 2 करून सुद्धा तुम्ही बास करू शकता. अजून क्वेश्चन विचारलेला आहे रूट 3 ड्रॉ करायचंय ऑन नंबर लाईन. मुलांनो की रूट 3 जर तुम्हाला ड्रॉ करायचं आहे तर रूट 2 ड्रॉ करावाच लागेल. आणि याच्यामध्ये काय करायचं बघा, लक्षात ठेवा, आन्सरचं सांगतोय. रूट 2 वरती तुम्हाला परपेंडिक्युलर ड्रॉ करायची आहे. परपेंडिक्युलर, ओके, की ज्या परपेंडिक्युलरची हाईट कायमच किती असते? 1 असते. लक्षात ठेवा, 1 आहे, 1 आहे, तुम्हाला आई वाटेल. येस. जर रूट 5 आला, ड्रॉ रूट 5 ऑन नंबर लाईन, तर परपेंडिक्युलर कोणावर काढायची? 2 वर काढायची. बस. परत ड्रॉ रूट 6 ऑन नंबर लाईन. मग असं असल्यास काय करणार आपण? रूट 5 वर परपेंडिक्युलर आणि ड्रॉ रूट 7 ऑन नंबर लाईन. तर रूट 6 वर परपेंडिक्युलर ड्रॉ करायची. हे तर मी तुम्हाला सगळं करूनच दिलेलं आहे. मुलांनो, हा चॅप्टर आपला या ठिकाणी संपत आहे. तो म्हणजे आपला तो पहिला चॅप्टर मित्रांनो आपला आहे, जो आपण शिकलो रॅशनल अँड इरॅशनल नंबर. राईट? ओके. तर हा व्हिडिओ आपण या ठिकाणीच आता काय करूयात? थांबूयात. मित्रांना आपल्या शेअर करा आणि मित्रांनो सर्वत्र टाका. पूर्ण डिटेल लिहा. तुम्ही सुद्धा ड्रॉ करा आणि ह्याचे स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. ओके. आणि जर का तुम्हाला याची जर PDF पाहिजे असेल तर PDF सुद्धा टाकण्यात येईल.